ब्लेसिंग ब्लेसिंग्स अशा पद्धतीने 600 किती वेळा 600 पेक्षा जास्त वेळा फक्त जुन्या करारामध्ये हा शब्द आम्हाला बघायला मिळतो. आमेन. भिवू नको. किती वेळा आले? 365 वेळा. आशीर्वाद किती वेळा आलाय बघा फक्त जुन्या करारामध्ये? 600. डबल. सी हाऊ गॉड वॉन्ट्स अस टू ब्लेस सो मच. किती परमेश्वर आम्हाला इतक्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देऊ इच्छितो. ओके. हां, आमेन. आता गंमत बघा. द वर्ड ब्लेसिंग इन द ओल्ड टेस्टमेंट इज मेनली रिलेटेड टू नील. ॲज इन द अर्ली डेज पीपल यूज टू नील टू रिसीव्ह अ ब्लेसिंग. जुन्या करारामधला आशीर्वाद हा जो शब्द आहे हा जुडलेला आहे एका कृतीशी, आणि ती कृती कुठली आहे? गुडघ्यावर येणे. नवीन शिकायला मिळते काहीतरी आपल्याला आज. आशीर्वाद जुन्या करारामध्ये जो एक कृतीशी जुडलेला आहे, चिन्हदर्शकरित्या आशीर्वाद जुन्या करारामधून आम्हाला काय सांगत आहे? गुडघ्यावर येणे. कारण ज्या वेळेला कोणाला आशीर्वाद दिला जायचा जुन्या काळामध्ये किंवा जुन्या करारामध्ये, त्यावेळेला ते आशीर्वाद ग्रहण करण्यासाठी व्यक्ती गुडघ्यावरती येऊन अगदी नम्रतेने आणि आदराने तो आशीर्वाद स्वीकारत होते. ओके. सो म्हणजे जुन्या करारामधून 600 पेक्षा जास्त वेळा आपल्याला आशीर्वाद हा जो शब्द आम्हाला मिळत आहे, तर तो एक कृती आम्हाला आमच्या समोर ठेवत आहे, ती म्हणजे गुडघ्यावरती येणे. टू नील. हालेलुया. म्हणजे ज्या वेळेला आम्ही स्वतःला अगदी देवासमोर येऊन गुडघे टेकून, आम्ही का म्हणतो, का इथून स्टेजवरून म्हणलं जातं गुडघ्यावरती या, नुसतं शरण जाण्यासाठी नाही. तुम्ही जेव्हा गुडघ्यावरती येता, आजपासून एक गोष्ट तुमच्या लक्षात असू दे, तुम्ही गुडघ्यावर आल्यावर शरण पण जातात. तुम्ही गुडघ्यावर आल्यावर हे देखील म्हणतात, मी आशीर्वाद ग्रहण करायला तयार आहे. हालेलुया. मी आशीर्वाद ग्रहण करायला तयार आहे. तुम्ही आहात का? शेजारच्याला वळून म्हणा, तू आहेस का? तुझं माहित नाही, मी आहे असं म्हणा. ओके. द वर्ड ब्लेसिंग चे 2 अर्थ आज तुम्हाला देतो. असे बरेच अर्थ निघू शकतात. आपणही आपला एक वेगळा अर्थ ठेवू शकतो, परंतु 2 मूळ अर्थ, अनेक अर्थांपैकी 2 मूळ अर्थ मी तुम्हाला देत आहे. इंग्लिशमध्ये बोलतो प्लीज, मग मराठीमध्ये नक्कीच सांगेन. फर्स्ट, अ पब्लिक डेक्लरेशन ऑफ अ फेवर्ड स्टेटस विथ गॉड. अ पब्लिक डेक्लरेशन ऑफ अ फेवर्ड स्टेटस विथ गॉड. आशीर्वाद म्हणजे काय? जुन्या करारातून आशीर्वाद म्हणजे काय? सर्वांच्या समोर पब्लिकली परमेश्वराच्या कृपेच्या स्तरावर मी आहे याची घोषणा करणे म्हणजे काय? आशीर्वाद आहे. जा फलद्रूप हो. परमेश्वर फलद्रूप आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा फलद्रूप हो म्हणण्यात आलेलं आहे, परमेश्वर हे एक प्रकारचा आशीर्वाद आदमाला देत आहे. फलद्रूप हो म्हणजे परमेश्वराच्या कृपेच्या स्तरावरती परमेश्वराने आदमाला आणून ठेवलं. हे पब्लिकली डिक्लेअर झालं. कुठेतरी झाडाखाली कोपऱ्यात कानात सांगितलं नाही. हॅलो. आशीर्वाद हे नेहमी पब्लिकली डिस्प्ले होतात. आशीर्वाद नेहमी कधी सुद्धा सर्वांच्या समोर डिस्प्ले होतात. हालेलुया. हालेलुया. म्हणून असं बायबलमध्ये म्हणलेलं आहे, जे गुप्तपणे नाही का असं पेरतात, त्यांना अंगणामध्ये परमेश्वर आशीर्वादित करेल. पेरणी कुठे आहे? प्रार्थना कुठे आहे? गुप्तपणे. आमचं उलट चाललंय सगळं. प्रार्थना करायची सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे. मी 2 तास प्रार्थना करतो, 1 तास सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे. मी उपवास करायला लागलो, तेल लावून चपचपीत, हा मी उपवास करायला. तुमच्याविषयी बोलत नाही हो. तुमच्याविषयी बोलत नाही. आमचं उलट आहे. पण वचन सांगतं, जे गुप्तपणे प्रार्थना करतात ना, त्यांना तो परमेश्वर सर्वांच्या समोर आशीर्वादित करेल. आशीर्वाद म्हणजे काय? एक फेवर्ड, देवाचा फेवर्ड स्टेटस डिक्लेअर करणे हा आशीर्वाद आहे. देवाच्या कृपेचा स्तर घोषित करणे म्हणजे आशीर्वाद आहे. हालेलुया. आणि आपण पुढे पाहणार आहोत, ह्याचे भरपूर सारे उदाहरण पाहणार आहोत. ओके. आज मी बरीचशी वचनं तुम्हाला उघडायला सांगणार आहे.
दुसरा अर्थ एंडोड पॉवर फॉर प्रॉस्पेरिटी अँड सक्सेस. एंडोड पॉवर, ENDOWED, एंडोड पॉवर फॉर प्रॉस्पेरिटी अँड सक्सेस म्हणजे भरभराहट आणि यशासाठी दिली गेलेली सामर्थ्याची किल्ली म्हणजे आशीर्वाद. परत एकदा सांगतो मराठीमध्ये, आशीर्वाद ग्रहण करा ज्यांना ग्रहण करायचे विश्वासाने आपल्या जीवनासाठी. भरभराहट आणि यश याच्यासाठी सामर्थ्याची किल्ली मिळणे म्हणजे आशीर्वाद. हालेलुया. जेव्हा देव म्हणतो तू आशीर्वादित आहेस, जेव्हा देवाचा एक व्यक्ती, देवाचा एक इसम, देवाचा एक माणूस म्हणतो, अ मॅन ऑफ गॉड सेज तू आशीर्वादित आहेस, त्यावेळेला तो आध्यात्मिकरित्या तुम्हाला सामर्थ्याची किल्ली देत आहे भरभराहट आणि यशस्वी होण्यासाठी. हे मंडळीला कळालं नाही. नाही नाही नाही. हालेलुया. म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्ही स्वीकारता परमेश्वराच्या वचनामध्ये असलेले अभिवचन, त्यावेळेला काय होतं माहिती का, त्यावेळेला तुम्ही आध्यात्मिकरित्या ती एक चावी तुमच्या हातामध्ये घेता. यू टेक अ की ऑफ सक्सेस अँड प्रॉस्पेरिटी दॅट इज ऑलरेडी बीन गिवन टू यू. अधिकार आणि शक्ती आणि ताकद याची किल्ली तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी, भरभराहट मिळवण्यासाठी जे दिली जाते त्याला म्हणतात आशीर्वाद. कोणतरी आमेन म्हणेल. लक्षात ठेवा, डिकोडिंग ब्लेसिंग, आशीर्वाद या शब्दाची फोडणी आज घालणार आहे, चांगला मसालेदार. ओके, अंडरस्टँड? इथपर्यंत आहात माझ्याबरोबर? ओके, आय विल रिअली ट्राय टू फिनिश ऑन टाइम. माझ्याबरोबर उघडा उत्पत्तीमध्ये राहा. उत्पत्ती याचा 5वा अध्याय 29वा वचन. 5:29. त्याचे नाव त्याने नोहा असे ठेवले. त्याचे नाव त्याने नोहा असे, म्हणजे नोहाच्या वडिलांनी, आई वडिलांनी त्याचे नाव काय ठेवले? नोहा असे ठेवले. तो म्हणाला जी भूमी परमेश्वराने शापली तिच्या संबंधाने आमचे काम व आमच्या हातचे कष्ट याविषयी हा आमचे सांत्वन करेल. हालेलुया. मी फास्टिंग प्रेयरमध्ये एकदा ह्याच्याविषयी बोललो होतो. बट इथं काय इथं नोहाचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्याचं नाव नोहा ठेवण्यात आलं. का? कारण काय म्हटलंय? दिस वन शॅल ब्रिंग अस रेस्ट अँड कम्फर्ट फ्रॉम आवर वर्क अँड फ्रॉम द ड्रेडफुल टॉयल ऑफ आवर हँड्स बिकॉज ऑफ द ग्राउंड विच द लॉर्ड कर्स्ड. काय म्हटलं? जी भूमी परमेश्वराने शापित केली. काय म्हटलेलं इथं? जी भूमी परमेश्वराने काय केली? परमेश्वर आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. इथं काय म्हटलेलं आहे? जी भूमी परमेश्वराने काय केली? श्रापित केली. ह्याचा संदर्भ काय? इथे लक्ष द्या सगळे, इकडे माझ्याकडे बघा सगळे. ह्याचा अर्थ काय? ह्याचा संदर्भ काय? हे कुठे घेऊन चाललंय आपल्याला? आदाम आणि हव्वा त्यांनी जे पाप केलं, आदामाकडे परमेश्वर म्हणतो तू हे पाप केला म्हणून मी भूमीला काय करतो? श्राप देतो. लक्षात ठेवा. नोहाचा जन्म होतो. नोहाचे वडील विश्वासाने कबूल करून म्हणतात हा माझा मुलगा नोआ हाच असणार आहे जो काय करेल माहिती का? हे श्रापग्रस्त जी भूमी परमेश्वराने, प्रभूने श्राप दिला भूमीला, त्याच्यावरती आम्हाला काय आणणार आहे? तो सांत्वन आणणार आहे. सगळे म्हणा सांत्वन. सांत्वनचा इथला संदर्भ मी तुम्हाला स्पष्ट करून देतो. भरपूर ऊन आहे, कळतंय ना? आता भरपूर खूप ऊन आहे. 43, 44, 45 चाललेलं आहे. भरपूर ऊन आहे. आणि तुम्ही मग 7 रस्त्याला जाता आणि थंडगार काय दिलखुश मस्तानी किंवा अजून काय शिकंजी म्हणजे लिंबू सरबत, अजून काय कुल्फी, पायनॅपल घ्या. आता नावं निघाले बघा सगळे कसे आहेत. काय करेल? सांत्वन. ऊन पुष्कळ आहे. 44, 45 ऊन आहे म्हणून आपण बाहेर आहोत.
खूप त्रास व्हायला लागलाय, जाऊन थोडंसं लिंबू सरबत पितो. पिला सगळं असं आत गेल्यानंतर थंड वाटतं की नाही? ऊन गेलं का निघून? ऊन गेलं का निघून? उन्हाळा गेला का निघून? 45 ते 30 झालं का? पण आत थंड झालं ना. सांत्वन. हे जे सांत्वन आहे ना, नोहा आणणार होता ते सांत्वन. प्लीज अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. श्रापित भूमी अजूनही राहिली. हॅलो, ठीक, मी वाचा माझ्याबरोबर. 9वा अध्याय 8 ते 11. देव नोहास व त्याचबरोबर त्याच्या मुलास म्हणाला. लक्ष असू द्या सगळ्यांचं. देव काय म्हणाला? नोहाला आणि त्याबरोबर त्यांच्या मुलास म्हणाला, पहा मी तुमच्याशी व तुझ्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवितो. काय म्हणतो? नोहाला बघतो. नोहा विश्वसनीय राहिला. जे परमेश्वराने सांगितलं ते नोहाने केलं. नोहा आणि त्याचा परिवार आणि त्याच्याबरोबरचे सगळे पशु पक्षी जेवढे पण तारवात होते त्यांच्याबरोबर आता परमेश्वर व्यवहार करत आहे. नोहाशी काय म्हणतो? मी तुझ्याबरोबर आणि तुझ्याबरोबर असणाऱ्या सगळ्यांबरोबर मी काय करतो? करार. सगळ्यांचं लक्ष द्या, जोरात म्हणा, काय करतो? तर आता परमेश्वर एक करार करायला लागले. काय करार करतोय? त्याचप्रमाणे हा, तुम्हा बरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, तुम्हा बरोबर असणारे सर्व सजीव प्राणी, म्हणजे तुमच्या बरोबर तारवात बाहेर असलेले पक्षी, तुमच्या बरोबर सर्व पक्षी, ग्रामपशु व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी, ओके, यांच्याशी मी करार करून ठेवतो. यांच्याशी मी करार करतो. काय करार करतो? तुम्हाशी हा करार करून ठेवतो की. कुठला करार करून ठेवतो? की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाही. याने प्राणी मात्र नष्ट होणार नाही. आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हायचा नाही. पुन्हा कधी. म्हणजे परमेश्वर एक करार काय करतोय माहिती का? तू असं केलास, माझ्या म्हणण्याप्रमाणे तू वागलास, म्हणून तुला, तुझ्या परिवाराला आणि जे सर्व पशु पक्षी सर्व आले त्यांच्यावर मी एक करार करतो. तो करार काय? इथून पुढे मी जलाने पृथ्वीचा नाश करणार नाही. दुसऱ्या तऱ्हेने करेन. हॅलो, दुसऱ्या तऱ्हेने करेन, पण जलाशयाने मी पृथ्वीचा नाश करणार नाही. सांत्वन. हॅलो, सांत्वन. भूमी अजूनही श्रापित आहे. त्या काळात नोहाच्या इथं हे जेव्हा बोलला परमेश्वर, अजूनही श्रापितच आहे भूमी. ओके, फास्ट फॉरवर्ड. उत्पत्ती 12 2 आणि 3. परमेश्वराने अब्राहामास सांगितले. आता पुढं आला. कुठला काळ आला? अब्रामाचा काळ आला. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक. अब्राम आहे का अब्राहम आहे? अब्राम आहे. म्हणजे अजून परमेश्वराने नाव बदललेलं नाही. अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. परमेश्वर आता अब्रामाला सांगत आहे, अब्रामाला सांगत आहे, तू आपल्या वडिलांचं घर सोड आणि मी जे देश सांगेल तिथे तुझा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. आता इथं येऊन ठेपलं बघा सगळं. काय म्हटलं? मी तुझ्यापासून काय करेन? मोठे राष्ट्र निर्माण करीन. अजून परमेश्वराने अब्राहमाला एक संतान नाही आहे. या टाइमला एक संतान नाही, एक पण परमेश्वर काय म्हणते? मी तुझ्यापासून काय करेन? मोठे राष्ट्र. पुढे मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. मी तुला काय करेन? आशीर्वाद देईन. परमेश्वर आता इथे अब्रामा बरोबर एक व्यवहार करत आहे. नोहा बरोबर करार केला, परंतु परमेश्वर अब्रामा बरोबर एक आशीर्वाद मोकळं करत आहे. हा करार असा करार आहे, या करारामध्ये आशीर्वाद लपलेला आहे. हॅलो, मी तुला आशीर्वाद देईन. पुढे तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तू काय होशील? तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन. त्यांचे अभिष्ट. पुढे जे तुझे अनिष्ट चिंततील अनिष्ट चिंतणार त्यांचे मी अनिष्ट करणार. पुढे
तुझ्याद्वारे हा. पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होशील. हालेलुया. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील एक नाही, दोन नाही, सर्व कुळे, म्हणा सगळे सर्व कुळे आशीर्वादित होणार. हालेलुया, हालेलुया. तू आशीर्वादित आहेस असं अब्रामाला त्यांनी म्हटलं. असं सेम वाक्य आदामाला देखील म्हणलं, तू आशीर्वादित आहेस, तू फलद्रूप आहेस. पण त्याच्यानंतर पाप आलं. पाप आल्यानंतर परमेश्वराने भूमीला श्राप दिला. श्राप कंटिन्युअस त्या भूमीवरती होत राहिला, होत राहिला, होत राहिला. अब्रामापर्यंत आलं आणि अब्रामाच्या करारामध्ये परमेश्वराने हा करार दिला की मी तुला, तुझ्या संततीला आणि तुझ्याद्वारे सर्व पृथ्वीवरचे सर्व जे आहेत त्यांना मी काय करेन, आशीर्वादित करेन. हालेलुया. सो व्हॉट इज ब्लेसिंग? आशीर्वाद काय आहे? माझा पहिला मुद्दा जर मला सांगायचा असेल ह्याच्या, म्हणजे पहिला नाही, आता मला माहित नाही किती झालं. ब्लेसिंग इज कर्स ओव्हरटर्न्ड. आशीर्वाद म्हणजे श्राप पलटवणे. काय आशीर्वाद म्हणजे? आशीर्वाद म्हणजे काय? श्राप पलटवणे हा आशीर्वाद. हालेलुया. आदामाच्या वेळेला जो श्राप भूमीला मिळाला, तो श्राप अब्रामाच्या काळात परमेश्वराने पलटला. ओ हालेलुया, हालेलुया. जे श्राप आपल्या पिढ्याला प्राप्त झाले, आज परमेश्वर आमच्या बरोबर करार करत आहे. तो म्हणत आहे मी श्राप पलटवेन, हा आशीर्वाद मी तुला देतो. हालेलुया, हालेलुया. अहो अब्रामा, मी पुढे जाऊन हे पण म्हणतो, अब्रामाला फक्त करार दिला की मी श्राप पलटवतो तुझा, परंतु आज ख्रिस्ताच्या रक्तामध्ये जे जिंकले गेलेले आहेत, परमेश्वर त्यांना फक्त त्यांचे श्राप पलटवत नाही, परंतु त्यांना श्राप पलटवण्याचा आशीर्वाद प्राप्त करून देत आहे. हालेलुया, हालेलुया. आशीर्वाद म्हणजे काय? आशीर्वाद म्हणजे श्राप पलटवणे हे आहे. My curse has been overturned. That's a blessing for me. माझ्यावरती आणि माझ्या परिवारावरती असणारा श्राप पलटवण्यात आलेला, त्याला म्हणतात आशीर्वाद. हालेलुया, हालेलुया. पहिला दिवस देवाने निर्माण केला, दुसरा दिवस निर्माण केला, तिसरा दिवस निर्माण केला, चौथा दिवस निर्माण केला, पाचवा दिवस, सहावा दिवस निर्माण केला. 6 दिवस निर्माण केलं परमेश्वराने आणि बघून चांगलं आहे म्हणाला, बघून चांगलं आहे म्हणाला, बघून चांगलं. फक्त 7व्या दिवशी सगळं पूर्ण केल्यानंतर परमेश्वर म्हणतो सगळं संपलंय, आशीर्वाद. ओनली ऑन द 7th day he blessed. हालेलुया. म्हणजे आशीर्वाद म्हणजे काय? God is saying everything is done. 7व्या दिवशी 6 दिवस सगळं निर्माण केलं, एकदाही आशीर्वाद म्हणाला नाही परमेश्वर. काय म्हणाला? चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. परंतु 7व्या दिवशी सगळं बनवला, आराम करायचा आहे, काय म्हणाला? आशीर्वाद घ्या. मीन्स व्हॉट इज ब्लेसिंग? ब्लेसिंग मीन्स गॉड डिक्लेअरिंग ओव्हर यू इट इज ऑल डन. आशीर्वाद म्हणजे काय? परमेश्वर तुमच्या जीवनावरती हे घोषित करत आहे की सर्व काही पूर्ण झालेले आहे. हालेलुया, हालेलुया. आणि नेमका हीच गोष्ट वधस्तंभावरती ख्रिस्ताने काय म्हणाला? तो इट इज फिनिश्ड. म्हणजे इट इज फिनिश्ड म्हणजे वधस्तंभावरती ख्रिस्त येशू म्हणत आहे बी ब्लेस्ड. आई, किती लोकांना कळालं की. एनिवे, लेट्स गो अहेड. माय ब्रो, जे उत्पत्ती मजरा 17वा अध्याय 18 वचन उघडा. एब्राहम इज सच अ पर्सन. अब्राहम देवाला म्हणाला. आता इथून परमेश्वर म्हणतो आजपासून तो अब्राहम नाही तर तुला अब्राहाम म्हणतील, मी तुझ्या बरोबर असणार आहे. आता 18 वचनामध्ये काय म्हणतो परमेश्वर बघा. अब्राहम देवाला म्हणाला. ओके, अब्राहम देवाला म्हणतो इश्माईल तुझ्या समोर जगला म्हणजे झाले. इश्माईल तुझ्या समोर जगला म्हणजे झाले. इज देयर एन इंग्लिश ट्रान्सलेशन हियर?
ओके, डू यू हॅव NIV? NIV असेल तर NIV टाका. ओके, बिकॉज देर इज अ वर्ड दॅट आय एम ॲक्च्युली सर्चिंग फॉर. And I'll finish it off early. Okay. And Abraham said to God, if only Ishmael might live under your blessing. सगळे म्हणा, under your blessing. 18 वचन आपण वाचलंय. त्याच्या अगोदरचे 1-2 वचन वाचता का? 16 पासून वाचता का? मी तिला मग देवाने अब्राहमाला सांगितले, मग देवाने अब्राहमाला सांगितले, तुझी बायको साराय, हिला यापुढे साराय म्हणायचे नाही, तर तिचे नाव सारा तिला पण साराय म्हणायचं नाही, तिचं नाव साराह होईल. मी तिला आशीर्वादित करीन. इथं पण पहा, अब्राहमामुळे साराला काय म्हणतो तो? मी तिला काय करणार आहे? आशीर्वादित करेन. ओके, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन. तिच्या पोटी तुला मी काय करेन? एक मुलगा देईन. मी तिला आशीर्वादित करीन. मी तिला काय करेन? आशीर्वादित करेन. तिच्यापासून राष्ट्र उद्भवतील. तिच्यापासून राष्ट्र. जे अब्राहमाला बोललं ते साराशी बोलत आहे. हॅलो, हालेलुया. परमेश्वराने जे पतीला सांगितलं ते आपोआप पत्नीवरती देखील उतरून येतं. कोणीतरी पत्न्या हालेलुया आणि आमेन म्हणा. रे 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 रे, किती अद्भुत आहे. जे काही अब्राहमाला सांगितलं तीच गोष्ट साराला साराविषयी म्हणताय. मी तुझ्याद्वारे राष्ट्रे उत्पन्न करेन. साराला पण सांग, तुझ्याद्वारे राष्ट्र मी उत्पन्न करणार आहे. अजून पुढे, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील. अब्राहमाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या सारीला मूल होईल का? अब्राहम देवाला म्हणाला, शंका. आमच्या शंका परमेश्वराला आम्हाला आशीर्वाद करण्यापासून थांबवू शकत नाही. My doubt can never stop my God from blessing me. इतका शंका अब्राहम धरत आहे, तरी देखील परमेश्वराने अब्राहमाला आणि साराला आशीर्वादित केलं. का माहिती का? एकदा परमेश्वर बोलला की तो कधीच माघार घेत नाही. असं बोलत असताना, साराकडनं मिळालेलं असताना काय म्हणतोय अब्राहम देवाला म्हणाला, इश्माईल तुझ्या समोर जगला म्हणजे झाले. इश्माईल तुझ्या समोर जगला म्हणजे देवा आहे की दिला की इश्माईल, बस की झालं की आता हा तुझ्या समोर जगला म्हणजे झालं. असो, तो माझा मुद्दा नाही आहे. पण लक्षात ठेवा, शेजारच्याकडे वळून चिमटा घ्या आणि म्हणा झोपू नकोस. अँड एब्राहिम सेड टू गॉड, इफ ओनली इश्माईल माइट लिव्ह अंडर युअर ब्लेसिंग. ब्लेसिंग इज अ कव्हरिंग given by God. आशीर्वाद एक आच्छादन आहे जे देव देतो. ज्या तुमचा फुगा फोडायचा आहे आज मला, ज्या लोकांना असं वाटतं ना पैसा म्हणजे आशीर्वाद आहे, प्रार्थनेचं उत्तर म्हणजे आशीर्वाद आहे, आरोग्य मिळालं म्हणजे आशीर्वाद आहे, हे सर्व परमेश्वराने जो आशीर्वाद दिला त्याचे परिणाम आहेत. फुटू दे तुमचा आज फुगाज. हालेलुया. परमेश्वर आम्हाला आशीर्वादाचा आच्छादनाच्या आत ठेवतो. व्हॉट इज द प्रेयर एब्राहिम इज डुईंग? लेट इश्माईल लिव्ह अंडर युअर ब्लेसिंग. इश्माईलला राहू दे, तुझ्या आशीर्वादाच्या कवचा खाली, आच्छादनाखाली ठेव. ब्लेसिंग इज अ कव्हरिंग. आणि हे बोलल्यामुळे तो देवाच्या योजनेतला नसला तरी देखील परमेश्वराने त्याला वाढवलं, त्याला आशीर्वादित केलं. कम ऑन, हालेलुया. नो मॅटर व्हॉट मिस्टेक यू डू, यू ब्रिंग इट बिफोर गॉड, गॉड विल स्टिल ब्लेस यू. तुम्ही कसलीही चूक जरी केला असाल, महत्वाचं काय, देवाजवळ आणा. Who was he? Not in the plan of God. Hello? Ishmael? कोण आहे? Not in the plan of God. देवाने ह्याच्याविषयी काहीच सांगितलं नव्हतं अब्राहमाला.
हे स्वतः दोघांची कर्तृत्व आहेत, मनुष्याची कर्तृत्व आहे. देवा झालं आता आमच्याकडनं, आता मी काय करायचं, काय करायचं देवा? देव म्हणतो माझ्याकडे ये, माझ्या आशीर्वादाच्या आच्छादनाखाली मी त्याला पण ठेवेल आणि त्याला देखील आशीर्वादित करेन. ब्लेसिंग इज ए कवरिंग दॅट गॉड गिव्स यू. हालेलुया. A blessing can be a covering under which you can stay safe, successful and prosper. Okay. मला संपवायचे लवकर. स्तोत्रसंहिता 37:26. Psalms 37:26. तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते. परत एकदा वाचा. तो नेहमी उदार असतो. तो नेहमी कोण असतो, कसा असतो? उदार असतो. उदार नाही, उदार. द आणि ध मधला फरक आहे फक्त, समजून घ्या. आपल्याकडे उधारले आहे, उदार कोणच नाही आहे. हॅलो, 500 रुपये उधार दे की. किती रे, एवढा पण उधार नाहीस का? जाऊ द्या. तो काय नेहमी काय असतो? उदार असतो. हा, त्याची नेहमी उधारी असते असं सोलापूरच्या विषयी म्हणण्यात येतं. मग तो उधार असतो. हा, तो उसने देतो. तो उसने घेतो नाही, काय म्हटलंय? देतो. हा, त्याची संतती आशीर्वादित असते. त्याची संतती काय असते? परत आला शब्द आशीर्वादित. तो उदार आहे, तो उसने देणारा आहे, म्हणून तो आशीर्वादित आहे. आपल्याला उलट माहिती आहे, उलट. देवा तू मला दे, मग मी उसने देतो, मग मी उदार होण्याचा प्रयत्न करतो. आहा, आशीर्वाद कसा आहे? वाय इज ही ब्लेस्ड? काय आहे तो आशीर्वादित? कारण तो उदार आहे, मनाने उदार आहे आणि उसने देतो. उसने देतो. माझ्याकडेच नाही रे, तुला कुठलं देऊ? सोलापूर. ते रील बघितलं का? हॅलो, हा, रील बघितलं का? असं पहिला येतात, अशी बाटली देते. ये क्या है? ये जहर है, जहर. मुझे क्यों दे रहा है? 500 रुपये येता. अरे जहर खरीदने का ये ले जहर. आई एम टेलिंग यू, देर इज ब्लेसिंग इन गिविंग. देर इज ब्लेसिंग इन बीइंग जनरस. देण्यामध्ये आशीर्वाद आहे, उदार राहण्यामध्ये आशीर्वाद आहे. उदार नाही, परत सांगतो, उदार, उदार मन ठेवण्यामध्ये आशीर्वाद आहे. नाही तर म्हणता पास्टर म्हणले आशीर्वादित आम्ही उधारी गेल्या, द्या सगळे उधार. उदार सगळे म्हणा, उदार. हा, आय एम टेलिंग यू, सी, गिविंग and generous giving both are different. देणं आणि उदारपणे देणं हे दोन्ही वेगळं आहे. सांगतो आज, आय विल एक्सप्लेन टू यू. गिविंग इज युअर ऑफरिंग अँड टाईथ. गिविंगचं एक एक्झाम्पल काय? तुमचं दशमांश आणि तुमचं आणि भेटार्पण. कोणीही जाऊ द्या, नाहीतर म्हणतील पास्टर लय आज कडक बोलले. गिविंग इज युअर ऑफरिंग अँड टायथिंग. तुमचं दशमांश आणि तुमचं ऑफरिंग जे आपण रविवारी देतो तो काय झाला? गिविंग झाला. आणि त्याचा अर्थ मी सांगतो. दॅट इज अन ओबिडियन्स टू द वर्ड ऑफ गॉड. तुमचं रविवारी येणं आणि ऑफरिंग देणं, तुमचं रविवारी येणं आणि दशमांश देणं हे काय दर्शवतं? ओबिडियन्स म्हणजे आज्ञाधारकता दर्शवते. देवाचं वचन सांगतं द्या, हे द्या. तुम्ही द्यायला लागला. देवाच्या घरात येऊन तुमचा 10 पैसा द्या. तुम्ही काय करायला लागला? येता आणि देता. देणारे सगळे आमेन म्हणा. कमी आवाज आले. पुढे जाण्याच्या अगोदर हे म्हणतो, तुम्हाला माहिती आहे ना दशमांश द्यायचा आहे?
दशम अंश. दशम म्हणजे 10वा हिस्सा. 1000 रुपये जर मी कमवत असेल तर त्याचा दशम काय झाला? 100 रुपये झाला. 10,000चा दशम 100 होत नाही, तो एकम झाला. एकम. परत एकदा सांगतो, आपल्या मंडळीत वर्गणी नाहीये, दशांश आहे. हॅलो, हालेलुया. आमचं भेट अर्पण, आमचं दशमांश हे आमची आज्ञाधारकता दर्शवते. काहीच बोला शेजारच्याला, काही विशेष नाही याच्यात. मला नका सांगू, मला माहिती आहे. शेजारच्याला सांगा. हां, सांगा शेजारच्याला, ह्याच्यात काही विशेष नाही आहे. म्हणजे आपलं भेटार्पण दशमांश काय आहे? आज्ञाधारकता आहे. सगळे म्हणजे आज्ञाधारकता. पण ह्याच्याहून अधिक जो देतो ना, त्याला म्हणतात उदार. व्हॉट इज जनरॉसिटी? Who gives beyond the obedience is generosity. काही लोक देवाच्या वाणीची वाट बघतात. तू मला सांग देवा, मग मी देतो. एक प्रचारक म्हणला, इफ यू वेट ऑन द लॉर्ड टू गिव्ह, यू आर लेट. एक देवसेवकाने काय म्हटलं, जर देण्यासाठी देवाची वाण्याची वाट बघत असशील ना, तुला अगोदरच उशीर झालाय. I tell you, तो उदार आहे. वचन काय सांगतं? तो कसा आहे? जनरॉसिटी. व्हॉट इज ब्लेसिंग? ब्लेसिंग इज जनरॉसिटी. उदारपणा हा आशीर्वाद आहे. तो उदार आहे आणि तो भरपुरीने देतो, उसने देतो, म्हणून तो आशीर्वादित आहे असं म्हटलेलं आहे. मला लक्षात ठेवा, जर आम्हाला अधिकरित्या आशीर्वादित व्हायचं असेल तर आम्हाला उदारपणे देणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. 2 दिवस मित्राकडून गाडी चालवायला घेतली, वापरायला. परत देताना टाकी रिकामी करून देऊ नका. परत मिळणार नाही तुम्हाला गाडी. गीता knows secret of our friendship. Me, Daryl, Akash, our friendship secret. Amit Joseph, our secret. मला समजा, लाईक फॉर एक्झाम्पल, मला दिल्लीला जायचं आहे. मी इथून माझी कार घेऊन पुण्याला गेलो, ठेवली गाडी. 2 दिवस माझा इव्हेंट दिल्लीमध्ये. 3ऱ्या दिवशी मी परत आलो. जाताना अशीच दिलेली गाडी आहे, येताना भरलेली असते पेट्रोल. त्यांना किती वेळा सांगितलं, नका रे असं करू, नका रे असं करू. गाडी 2 दिवस. डॅरेल म्हणतो, मैंने यूज किया 2 दिन गाडी. आय यूज युअर कार 2 days. इट वॉज अ ब्लेसिंग फॉर मी. टाकी फुल. आपल्याकडं टाकी फुल करून दे रे म्हणतात आपल्याकडं. आणि 2 दिवस वापरून 3ऱ्या दिवशी देताना त्यातनं पाईप मधनं बाटलीत काढून मग आपण ठेवतो. आम्ही उदार असलं पाहिजे. गिव्ह मोर. गिव्ह मोर इन द किंगडम. गिव्ह मोर इन द चर्च. गिव्ह मोर टू द मॅन ऑफ गॉड. यू विल बी ब्लेस्ड बियॉन्ड मेजर. तुम्ही अपेक्षापेक्षा पलीकडे जाऊन आशीर्वादित व्हाल. याहून अजून काय सांगायचं मला माहीत नाही, कसं सांगू, अजून एक्सप्लेन करायचं. फायनान्शियल ब्लेसिंग इज अ ब्रेक थ्रू. आर्थिक आशीर्वाद ही एक ब्रेक थ्रू आहे. ते ब्रेक होणं गरजेचं आहे, मगच त्याच्या थ्रू जाणार आम्ही. जाऊ द्या. ओके. जनरॉसिटी इज वेन यू गिव्ह बियॉन्ड दी ओबिडियन्स. उदारपणे देणे म्हणजे काय? जेव्हा तुम्ही जेवढं सांगितलेलं आहे त्यापेक्षा जास्त देता.
त्याला म्हणतात उदारपणे देणे. जेव्हा थांबले परत पास्टर इथंच देण्यावरच, पण सांगू द्या मला, जर तुम्ही नोटीस करायला लागलात नसाल तर मी तुम्हाला आता सांगतो. लास्ट इयर वी डिक्लेअर्ड मेनी पीपल विल बिल्ड हाऊसेस. वी डिक्लेअर्ड. मागच्या आठवड्यात 2 हाऊस वॉर्मिंग केलं. 2. गॉड इज ॲट वर्क. देव काम करत आहे. हालेलुया. पेरा देवाच्या राज्यामध्ये, भरपुरीने पेरा देवाच्या राज्यामध्ये, त्याचं फळ आम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे. हालेलुया, हालेलुया. भरपूर मिळण्याची वाट बघू नका, भरपूर मिळण्यासाठी द्या. हा, ओके. अनुवाद 33:1. देवाचा भक्त मोशे, देवाचा भक्त मोशे याने आपल्या मरणापूर्वी इस्रायल लोकांना आशीर्वाद दिला. इस्रायल लोकांना आशीर्वाद दिला. तो असा. ठीक आहे. आय लव्ह व्हॉट इट इज सेड इन दिस इज द ब्लेसिंग दॅट मोझेस द मॅन ऑफ गॉड प्रोनाउन्स्ड. एवढंच पाहिजे मला. माझा पुढचा मुद्दा, ब्लेसिंग कॅन बी प्रोनाउन्स्ड. प्रोनाउन्स म्हणजे घोषित करणे. घोषित करणे. आशीर्वाद घोषित केला जाऊ शकतो. कोणीतरी म्हणा आमेन. इथं मोशे मरणाच्या अगोदर काय करतोय? इस्रायल राष्ट्रावरती, इस्रायलातील सर्व लोकांवरती त्याच्या मरणाच्या अगोदर मोशेने आशीर्वाद घोषित केले. वाव, इजंट इट अमेझिंग. मी अगोदर पण याच्याविषयी बोललो. लेवी लोकांना परमेश्वराने निवडलं 2 कारणासाठी. एक कारण काय होतं की त्यांनी कराराचा कोष ह्याची काळजी घ्यावी. एक. दुसरं म्हणजे आराधना, हे ते धूप, ऑल ऑफ दॅट स्टफ. आणि दुसरं महत्त्वाचं कारण परमेश्वराने त्यांना वेगळं केलं. दुसरं कारण यासाठी की त्यांनी लोकांवरती आशीर्वाद घोषित करावे. देवाला करता आलं नसतं. देवाला करता आलं नसतं. किती सोपं आहे. गॉड कॅन डू इट, बट ही स्टील चोज लिवाइट्स. तरी देखील लेवी लोकांना निवडलं. देवाची इच्छा आहे की मी तुला फक्त आशीर्वाद देणार नाही आहे, पण मी तुला आशीर्वादाबरोबर आशीर्वादाची गुरुकिल्ली देतोय. म्हणजे ते तू घेशील तर घेशीलच, परंतु तू उभा राहशील आणि तू लोकांवरती डिक्लेअर करशील आणि त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल. मोशे मरणाच्या अगोदर काय म्हटले? देवाचा भक्त मोशे ह्याने आपल्या मरणापूर्वी काय केले? आपल्या कधी? हां, आपल्या मरणापूर्वी. आपल्याकडे काय काय करतात मरण्याच्या अगोदर? जाऊ दे, नको तिकडे जायला. त्याला देऊ नको बाग, ह्याला देऊ नको बाग. आणि त्यांनी मेल्यावर भांडणं. मला एवढा वाटा, तुला तेवढा वाटा, नुसतं सगळं असलंच. पण इथं हा एक देवाचा मनुष्य मरणापूर्वी इस्रायल लोकांवरती काय करतो? आशीर्वाद घोषित करतो. ही डिक्लेअर, ही प्रोनाउन्सेस ब्लेसिंग ओव्हर इस्रायल. वाव. आय एम मेकिंग अ स्टेटमेंट इन इंग्लिश. प्लीज नोट डाऊन. A blessing lives beyond a person's death. It has the power to flow through generations. A blessing lives beyond a person's death. It has the power to flow through generation. आशीर्वाद एका व्यक्तीच्या मृत्यूच्या नंतर देखील जगू शकतो. आशीर्वाद एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर. उदाहरण काय लिहिलं इथं? मोशेच्या मरणापूर्वी मोशेने काय केले?
आशीर्वाद दिला आणि तो ब्लेस्ड. पूर्ण जुन्या करारामध्ये आशीर्वाद या अगदी वयस्कर घरातली सगळ्यात मोठी व्यक्ती झाल्यानंतर आपल्या लेकरा बाळांना ते समोर बोलवायचे आणि मग त्यांना काय करायचे? आशीर्वाद. हे त्यांना बरं वाटावं म्हणून नव्हतं, हे त्या आजोबाला बरं वाटावं म्हणून असलं नव्हतं हे कारस्थान. हॅलो, वाय त्याला बरं वाटेल मरायच्या अगोदर काय तर चांगलं केलं बाबा म्हणून असं होऊ दे म्हणून ही प्रथा नाही सुरू झाली. त्या प्रथेच्या मागचा गूढ समजून घ्या. ती व्यक्ती मरायला टेकलेली आहे, बसती आहे, सगळे त्यांच्या संतानांना समोर बोलवतीये आणि आशीर्वाद देते. ह्याचा अर्थ काय माहिती का? आध्यात्मिकरित्या त्याचा अर्थ काय? मी उद्या मरेन, परंतु मी जे आशीर्वाद दिलो ना ते तुझ्या पिढीपासून पिढीपर्यंत पुढं जात जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून आज इथं देवाची व्यक्ती जी उभं राहून तुमच्यावरती जी आशीर्वाद मोकळं करते ना, विश्वास ठेवा, आमच्या मृत्यूच्या पलीकडे वाहत जाणारे ते आशीर्वाद आहे आणि त्याचं सामर्थ्य आहे. हालेलुया. आणि म्हणून श्राप किती पिढ्यापर्यंत येते म्हणून सांगितलेलं आहे बायबलमध्ये? 7 पिढ्यापर्यंत. परंतु आशीर्वादाला काय म्हटलं माहिती का? पिढ्यानं पिढ्या, हजारो पिढ्या, म्हणजे त्याला अंत नाही आहे. श्राप 1 2 3 7 पिढ्यापर्यंत, त्याच्या पुढे नाही. परंतु आशीर्वादामध्ये इतकं सामर्थ्य आहे ना, 1 पिढी, 2री पिढी, 3री पिढी, हजारो पिढ्यांपर्यंत आशीर्वाद मोकळा होतो आणि वाहत जातो. कोणीतरी आमेन म्हणा. मी शेवटचं बोलतो आणि आज मी थांबवतो. उत्पत्तीमध्ये परत या प्लीज. 27वा अध्याय आणि 36व वचन. हालेलुया. तेव्हा तो म्हणाला त्याला याकोब, त्याला याकोब, युक्तीने हिरावून घेणारा, हे नाव यथार्थच ठेवले नाही काय? हे नाव यथार्थच ठेवले नाही काय? आता हे कोण बोलायला लागले? कोणाबरोबर? एसाव म्हणत आहे त्याच्या वडिलांना. हा, याकोब त्याचं नाव बरोबर ठेवलंय, युक्तीने घेतला, फसवून घेतला. कारण त्याने 2दा मला दगा दिला. त्याने 2दा मला दगा दिलेला आहे, बरोबर नाव ठेवलं त्याचं, असं म्हटलं त्यांनी. हा, त्याने माझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क घेतला, तो घेतला व आता माझ्या आशीर्वादाचाही त्याने अपहार केला. पुढे. तर आपण माझ्यासाठी काही आशीर्वाद राखून ठेवले नाही काय? That's my last point for today. Haven't you reserved any blessing for me? काय शब्द आलाय? एसाव त्याच्या वडिलांना विचारत आहे, माझ्यासाठी काहीच आशीर्वाद राखून ठेवला नाही काय? असा प्रश्न एसाव आपल्या वडिलांना करतोय. ते का करतोय, कसं करतोय, हा माझा विषय नाही, परंतु मी त्या शब्दाकडे येऊन अडकलो. देन या हॅवंट यू रिझर्व्ड, सगळे म्हणा रिझर्व्ड, राखून म्हणा, सगळे राखून. That's my last point. Blessing has a planned delivery date. That's my last point. आशीर्वादाला एक योजून ठेवलेली तारीख आहे. आशीर्वादाला योजून ठेवलेली तारीख आहे. मी म्हणालो जुन्या करारामध्ये सगळ्यात वयस्कर परिवारातली जी व्यक्ती आहे ती बसते आणि संतानांना बोलवते आणि आशीर्वाद देते, लोकांना आशीर्वाद मिळतो. व्यक्ती तीच आहे. 20 वर्षा अगोदर पण तीच व्यक्ती तीच आहे. 40 वर्षा अगोदर पण तीच व्यक्ती तीच आहे. बरोबर आहे ना? हॅलो. ह्या व्यक्तीने आपलं वर्ष 120 होण्यासाठी, 130 होण्यासाठी वाट बघितली आणि काय आशीर्वाद मोकळा करायचा आहे हे सर्व साठवून ठेवलं. कुठं? आतमध्ये. सो यू हॅव टू अंडरस्टँड. एक गोष्ट लक्षात ठेवा, आशीर्वाद परमेश्वर योग्य त्या समयामध्ये आमच्या जीवनामध्ये मोकळं करतो, कारण आशीर्वादाला परमेश्वराने एक तारीख देऊन ठेवलेली आहे. का याच वेळेला मला का मिळालं? दुसरा प्रश्न, अजून का मिळालं नाही?
सारखं 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 मिळालंय, मला एकदा पण नाही मिळालं. परमेश्वराने आमच्या आशीर्वादाला एक तारीख देऊन ठेवलेली आहे. तू माझ्यासाठी काय अजून राखून ठेवले नाहीस का? म्हणजे काय माहिती का, त्याने एसावसाठी पुष्कळ राखून ठेवलं होतं. ही हॅड केप्ट ब्लेसिंग्स रिझर्व्ड फॉर ईसा. राखून ठेवलं होतं. परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वाद राखून ठेवतो. हालेलुया. परतदा म्हणतो, तुम्हाला नाही समजलं. परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वाद राखून ठेवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप वर्षा अगोदर मी एक सिरीज बघत होतो, TV सिरीज बघत होतो. आणि त्याच्यामध्ये इट वॉज अ क्राईम सिरीज. आणि त्याच्यामध्ये एक जण 2-3 लहान लेकरांना तो पळवून घेऊन जातो, ॲबडक्ट करतो आणि एका बंद पडलेल्या कारखान्यामध्ये घेऊन जाऊन ठेवतो. आणि बरेच दिवस लापता, कोणालाच कळत नाही. शेवटी कसं तरी क्लू लागून ते जे पोलीस आहे त्यांना शोधून काढतात, हे की इतके दिवस कसं काय ठेवलं ह्यांना इथे. तर तिथे त्यांना काय कळतं माहिती का, की ते जो किडनॅप केलेला जो व्यक्ती होता, इसम होता, त्याची योजना काय होती माहिती का? योजना की त्याला ह्या लेकरांना चॉकलेट द्यायचं. खुश झाले, पहिला खाल्ले, परत 2 तासानंतर अजून चॉकलेट दिले, अजून खुश झाले, खाल्ले, परत 2 तासानंतर अजून चॉकलेट दिले, खाल्ले, दुसऱ्या दिवशी पण चॉकलेट्स दिले, खाल्ले, तिसऱ्या दिवशी पण चॉकलेट दिले, खाल्ले, 14 दिवशी चॉकलेट दिले, नको नको वाटायला लागलं. हॅलो, खा म्हणले जबरदस्तीने. त्याने घाबरला. 5व्या दिवशी, 6व्या दिवशी दुसरं काहीच दिलं नाही, फक्त काय दिले? चॉकलेट्स, 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 चॉकलेट्स. इतकं की आता ते चॉकलेट्स त्यासाठी काय झालं, टॉर्चर झालं त्या लेकरांसाठी. आणि ज्या वेळेला त्यांना ते शोधून काढले त्यावेळेला असं दिसलं की ते 3 मुलं मरायला टेकली होती चॉकलेट खाऊन. आजूबाजूला नुसते चॉकलेटचे रॅपरचा असा डोंगर साचलेला. कारण ज्यांनी किडनॅप केलं त्यांनी त्या लेकरांना फक्त चॉकलेट खाऊ घातले, असं दिले होते ढीग. सगळ्या आयुष्यामध्ये सगळे आशीर्वाद लागणारे जर एकाच वेळेला परमेश्वराने आम्हाला दिल्यावर असंच होते. समजलं का? म्हणून देवा एवढंच का दिला असं कधीच म्हणू नका. एवढं दिला तुला माहिती आहे, हे माझ्यासाठी पुरेसं आहे, मी तुझे आभार मानतो. हालेलुया. आमच्या आशीर्वादाला परमेश्वराने राखून ठेवलेलं आहे. हालेलुया. सी, गॉड लिव्स बियॉन्ड टाइम. काहीतरी नंतर सांगतो, माझा संदेश संपला. बिकॉज when I get into this, then it will go some other way. मला हेच म्हणायचंय, परमेश्वर आज इच्छा धरतो की आम्ही आशीर्वादित असावं. पिढ्यानपिढ्या जी भूमी श्रापित होती, अब्राम आला आणि अब्रामाद्वारे ते भूमीवरचा श्राप काढून, आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनावरचा सगळा श्राप जेव्हा ख्रिस्त येशू वधस्तंभावरती गेला आणि त्याने तो म्हणाला, इट इज फिनिश्ड, सर्व काही पूर्ण झाले, तो खरा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये अनलॉक झाला आणि आमच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचे आशीर्वाद ॲक्टिवेट झाले. आमेन. हालेलुया, हालेलुया.